श्रीचक्रे सकृपादृष्ट्या दृष्टं निर्णयमव्ययं परशास्त्रप्रमाणेन संक्षेपात् कथयामि तम् अल्पाक्षरमसन्दिग्धं सारवत् विश्रुतोमुखम् आस्तोभगणवन्द्यञ्च सूत्रं सूत्रविदो विदो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हा बाबा, सर्वज्ञाचा मुक्काम पैठणला आहे आणि पैठणला असताना सर्वज्ञाचा पहूळ झाला, उपहूळ झाला. सर्वज्ञ आसनस्थ होते बसलेले. 4-5 वाजायचा टाईम होता. अशा वेळेस 3 महिला आल्या. एकाईसा, औसा आणि लखुबाईसा अशा 3 महिला आल्या आणि त्या म्हणल्या, जीजी आम्ही तुम्हाला वस्त्र ओळखू ते तुम्ही स्वीकारायची. ते म्हणले आम्ही कमी किमतीचं नाही स्वीकारणार, 5 आसूशिवाय आम्ही घालत नाहीत. आणि मग त्या म्हणायच्या 2 आसूचं घेतो, 1.5 आसूचं घेतो. स्वामी म्हणायचे 4 आसूचं घ्या. पुन्हा असं करत करत 2.5 आसूवर ठी झाली. आणि मग काय केलं, मग त्या बिराडावर गेल्या 3 जणी बी. आणि ते लखुबाईसाजवळ तर पैसे नव्हते, परंतु एकाईसाजवळ 2 आसू होते. ते 2 आसू त्या लखुबाईसानं उसने घेतले आणि आपली शेताची पाटी तिच्याजवळ गहाण ठेवली. आणि अर्धा आसू नाही, मग अर्धा आसूसाठी एकाईसाची वाटी औसाची वाटी विकली. आणि अशा 2.5 आसूचं वस्त्र आणलं आणि औसानं देवाला उपहार केला. मग देवाचं आरोगणा झाली. सर्वज्ञचा पौढ झाला, उपौढ झाला. 4 वाजायचा टाईम आहे आणि त्या बाया आल्या 3 जणी आणि त्यांनी सर्वज्ञांना वस्त्र 2.5 आसूचं वस्त्र सर्वज्ञांना वळगलं. सर्वज्ञ हसू लागले. ते म्हणले, एकाची गेली पाटी, एकाची गेली वाटी आणि हे वस्त्र पांघरले, असं म्हणले ते. आणि मग बाबा मग सर्वज्ञ तिथून भ्रमंती सुरू झाली सर्वज्ञाची. सर्वज्ञ आता चकलांबा नावाचं गाव आहे, तिथं आलेले आहेत मुक्कामी चकलांब्याला. आणि तिथं चकलांब्याला आले असताना तिथं सारंग पंडित सर्वज्ञाच्या भेटीला आले. आणि सारंग पंडित त्या एकाईसाला म्हणाले, एकाईसा मला म्हणजे वाराणसीला जायचं आहे, तुला यायचं का वाराणसीला? ती म्हणली हो यायचं आहे. आणि मग जायचं म्हटल्यावर तर पैसे पाहिजे ना. तर मग हिनं त्याला तिच्या मागं टुमणं लावलं, पैशाचं तगादा लावला. म्हणजे लखुबाईसाकडं, लखुबाई माझे पैसे देऊन टाक, 2 आसू मला वाराणसीला जायचं आहे. पण मग ती म्हणे मी जाते गावाकडं, ते पाटी गहाण ठेवते कोणाकडं आणि तुला आणून देते. पण ती काय ऐकायला तयार नाही. पण मग हे घरानं गेलं सर्वज्ञाकडं. आणि सर्वज्ञाकडे गेल्यावर सर्वज्ञानं एकाईसाला बोलवून घेतलं आणि म्हणले, एकाई आम्ही उपाराचं गोमटं तुम्हाला देऊ. ती म्हणजे नाही जी, मला वाराणसीला जायचं आहे, मला पैसे आत्ताच पाहिजे असं म्हणू लागली. सर्वज्ञ म्हणले, आम्ही देऊ तुझे पैसे. नाही जी, मला आत्ताच द्या, आत्ता मला वाराणसीला जायचं आहे. सारंग पंडित चालले तिच्यासमोर जायचं असं ती म्हणाली. आणि मग सर्वज्ञाला खंत आली आणि सर्वज्ञानं भोटवासाला बोलवलं. आणि भोटवासाला बोलवलं, म्हणले जा गेलं भटाकड आणि 2 आसू आणा. भट निघाले सकाळीच आणि दुपारच्या 12 वाजता तिथं जाऊन पोचले. येलम भट्ट स्नान करण्यासाठी पाणी काढलेलं होतं, स्नान करणार होते. आणि त्या आसूची वाखारी
वाखार म्हणजे ती पिशवी आसूची त्याच्याजवळच होती. आणि मग अशा वेळेस भटोबास गेले आणि त्यांनी सांगितलं, भटो, तुमच्याकडून देवानं मला 2 आसू आणायचे सांगितले. तर ते मग ते म्हणले, वा वा, माझं दैव भाग्य आहे. मग देवानं माझ्याकडं सांगितले म्हणल्यावर माझं दैव भाग्य आहे. हे घ्या म्हणे, याच्यातली काय न्यायचेत न्या तुम्हाला. ते म्हणे, नाही, मला 2च आसू सांगितले आणायचे, तुम्ही द्या स्वतः काढून. भटोबासानं त्या पैशाला हात बी नाही लावला. मग त्यानं काढून दिले 2 आसू घेतले त्यानं. आणि ते आणि वापस परत्या पावली निघाले. भटोबास परत्या पावली निघाले. आता गेलं भट म्हणत होते, भटो, दुपार झाली, आता स्नान करा, जेवण करा, मग जा. पण ते ऐकायला तयार नाही. ते म्हणजे, नाही जी, मला सर्वज्ञानं लवकर बोलवलं आहे. आणि मग भटोबास निघाले आणि मग चक्राब्याला आले. म्हणजे जाणं किती लांब, येणं किती लांब. आणि मग त्यांना थकवा आला होता, तोंड सुकून गेलं होतं. आणि मग त्या एकाजवळ 2 पोळ्या होत्या, त्या पिशवीत ठेवलेल्या होत्या मस्तपैकी. आणि मग सर्वज्ञ म्हणायचे, कोणाजवळ काही अन्न असेल तर द्या. पण कोणीच अन्न नाही म्हणे, कोणाजवळच अन्न नव्हतं. एकायसाजवळ होतं फक्त. पण एकायसानं काही कानाडोळा केला, तिनं काही त्या 2 पोळ्या भटोबासाला दिल्या नाही. माय बाबा, स्वामी 3 दिना म्हणायचे, कोणाजवळ अन्न असेल तर द्या. परंतु त्या बाईनं काही ते 2 पोळ्या दिल्या नाही माय बाबा. आणि मग सर्वज्ञाला खंत आली. आणि सर्वज्ञानं भटोबासाकडे पाहिलं आणि कृपादृष्टीनं त्याची तहान भूक हारून टाकली. आणि ती मग एकायसं काय करू लागली, ह्या बिरडावर त्या बिरडावर जाऊ लागली त्या पंडिताकडं. तर जाताना एका शूद्र लेकराचा तिला विटाळ झाला आणि त्या पोळ्या तिनं त्याला देऊन टाकल्या. माय बाबा, ह्या बघा, स्वतः अनंत ब्रह्मांडाच्या नायकानं त्या पोळ्या मागितल्या, परंतु त्या बाईनं नाही दिल्या. परंतु म्हणजे फालतूच गोष्ट, म्हणजे फक्त विटाळ झाला म्हणून त्या पोळ्या देऊन टाकल्या. माय बाबा, असा जीव आहे. तर सर्वज्ञाला खंत आली. आणि मग ती बाई त्या सारंग पंडितासोबत कुठं याला गेली, वाराणसीला गेली. सर्वज्ञाला फार खंत आली त्या बाईची. आणि मग तिकडून येताना सारंग पंडित, एकायसा, हे सगळे वृद्ध करून आले. आणि मग सारंग पंडितानं श्रीप्रभूच्या ठाई उपहार केला. मग श्रीप्रभू, सारंग पंडित देखील तसेच खंतीचे होते. परंतु त्यांच्याकडून एक चांगली गोष्ट घडली होती. ती म्हणजे त्यांनी शांताबाईसाला सर्वज्ञाकडे पाठवलं होतं. ती कणव होती त्याच्याजवळ. त्या कणवेमुळं म्हणजे श्रीप्रभू बाबांना त्यांचा उपहार स्वीकारला. परंतु स्वीकारला. आणि मग दुसऱ्या दिवशी एकाशाला वाटलं, आपण देखील श्रीप्रभूच्या ठाई उपहार करावा. मग ती गेली विचारायला. तसं जवळ एक लाकूड पडलेलं होतं. ते लाकूड घेतलं आणि गोविंदप्रभू महाराज तिच्या मागं लागले तिला मारायला. कारण एका अवताराची खंत दुसऱ्या अवताराला येत असते माय बाबा. म्हणून आपण खंतीचं वर्तन करू नये तिचा. आणि मग तिनं काय केलं, त्या सारंग पंडिताची पत्नी कामायसा नावाची होती, ती तिथंच होती. तर तिच्याकडे लग्गा लावला. आणि लग्गा लावून तिला सांगितलं की, कामायसा, माझ्या 2 पोळ्या नाही का श्रीप्रभूच्या याच्यामध्ये ताटामध्ये ठेवून देतो, कसं का होईना, म्हणजे लपून का ठेवीनं पण ठेव. पण मग त्या बाईनं होकार दिला. आणि त्या बाईनं काय केलं, स्वयंपाक जेवायला वाढलं गोविंदप्रभू महाराजाला. आणि एकायसाच्या 2 पोळ्या त्याच्यामध्ये ठेवून द्यायल्या. आणि मग गोविंदप्रभू महाराज जेवायला बसले त्यावेळेस त्यांनी घास मोडला आणि पाहतात. आणि ही पोळी अशी पाहू लागली ते. आणि त्यांना खंत आली आणि ती पोळी फेकून दिली त्यांनी. आणि मग सर्वज्ञ लोकायला, भक्तजनाला कळत न काही काय झालं म्हणून. पण नंतर कळालं की ह्या एकाशाच्या पोळ्या हिनं मधात घालून दिल्या. काय बाबा, अशी खंत एका अवताराची खंत दुसऱ्या अवताराला येत असते. त्यामुळं आपण खंतीचं वर्तन करू नये. माय बाबा, तिथं झालंच का, पण तिथं गोविंदप्रभू महाराज त्या तिकोबा द्यायच्या घरी
वेद शिकायला होते. तर तुकोबा द्यायची बायको त्यांचा फार द्वेष करायची. तुकोबाची पत्नी त्यांचा फार द्वेष करायची. मग गोविंदपूर महाराज कोणाचे बी कोणता जातीचा माणूस मरू तर त्याच्या म्हणजे अंत्यविधीला जात असत. पण एक दिवशी ते म्हणले असंच येईन आणि असंच खाईन म्हणले. म्हणजे साप येईन म्हणले आणि ह्या बाईला चावून म्हणले. कोणाला? त्या तुकोबा द्यायच्या बायकोला. आणि खरंच साप आला आणि तुकोबा द्यायच्या बायकोला चावला. तुकोबा द्यायची पत्नी वारली. पण गोविंदपूर महाराज तिच्या अंत्यविधीला गेलेच नाही. इतकी खंत म्हणजे आपल्या वाईट वर्तनाची खंती परमेश्वराला येत असते. मायबाबो त्या तुकोबा द्यायच्या पत्नीसारखी खंत तुम्हाला येऊ देऊ नका मायबाबो. त्या म्हणजे कोणासारखी म्हणजे एकायसासारखी खंत तुम्हाला येऊ देऊ नका मायबाबो. खंतीचं वर्तन करू नका अशी मी तुम्हाला म्हणजे स आधार सांगतो आणि विनंती देखील करतो की खंतीचं वर्तन करू नका. तर कणवेचं वर्तन करा आणि आपलं भलं करून घ्या मायबाबो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.